नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्रहो, उद्धव ठाकरेंनी धडाकेबाज भाषण केलं आणि त्या भाषणात बहिणाबाईंची कविता ऐकवली आहे. आता कविता ऐकवल्यावर उद्धव ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय? प्रश्न पडला असेल, जसा मला पडला तसा तुम्हाला पडलेला आहे. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी बहिणाबाईंच्या एका कवितेचा संदर्भ दिला आहे, तो आपण ऐकूया. खरं तर या भाषणात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी दोन कविता ऐकवल्यात. एक बहिणाबाईंच्या कवितेच्या 4 ओळी आणि दुसऱ्या जळगाव मधल्याच एका शेतकऱ्यांच्या 4 ओळी. अर्थात त्या शेतकऱ्याच्या 4 ओळी खरी परिस्थिती सांगणाऱ्या आहेत असं सांगून सरकारवर टीका करणाऱ्या होत्या, म्हणून त्या म्हणजे मुख्यमंत्री जातात ना तिकडे अयोध्येला, कामाख्या देवीला, म्हणून त्याला वाऱ्या असं संबोधून ती वारीवरची कविता केलेली आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी बहिणाबाईंची कविता ऐकवतोय. त्या कवितेवरून तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. तशीच एक आपली बहिणाबाई इथली खानदेशाची, आठवते का कोणाला? बहिणाबाई ऐकले का कधी नाव? कोणी ऐकलंय? ऐकलंय ना? पण नशीब, मी असं म्हणेन नशीब बहिणाबाईचं, कारण जर का आज बहिणाबाई जर का असत्या तर त्यांना सुद्धा या नतद्रष्ट सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. आणि त्या बहिणाबाई किती सोप्या भाषेमध्ये बोलायच्या, काय सुंदर. म्हणजे मोठमोठे जे पंडित समजावू शकत नाही ती अशिक्षित बाई अगदी सोप्या भाषेत बोलून गेली. आणि तिने 4 ओळी ज्या बोललेल्या आहे, इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये, जो इमान विसरला त्याला नेक म्हणू नये, आणि जन्मदात्याले भोवला त्याला लेक म्हणू नये. इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नये. आता इमानाला कोण इसरलंय? इमान आणि कोण विसरलंय हा प्रश्न महत्वाचा आहे. पहिल्यांदा शिवसेनेचं इमान कोणासोबत होतं? म्हणजे आपण ज्याच्या सोबत युती केली, ज्याच्या सोबत निवडणूक लढलो, ज्याच्या नेत्याचे फोटो दाखवून आपले खासदार आमदार निवडून आणले, ज्या मुद्द्यावरती आपण गेलो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती गेलो. म्हणजे आधी उद्धव ठाकरे शेंडी जाणव्याच्या हिंदुत्वासोबत होते, पुन्हा ते शेंडी जाणव्याचं हिंदुत्व सोडलं, मग त्यांनी लिबरल हिंदुत्व आणलं, म्हणजे त्याला हिरवं हिंदुत्व असं आपण म्हणूया, असलं लिबरल हिंदुत्व आणलं. जे हिंदुत्व बाबा आमची वाट लावा पण आम्हाला चांगलं म्हणा, तुम्ही पण ग्रेट आहात असं म्हणणारं हिंदुत्व आणलं. म्हणजे इमानाला इसरला त्याले नेक म्हणू नये हे उद्धव ठाकरेंना लागू पडतं का? पुढची ओळ, जन्मदात्याले भोवला त्याला लेक म्हणू नये. पुन्हा वाचतो, जन्मदात्याले भोवला त्याला लेक म्हणू नये. काय गंमत आहे ना. जन्मदात्यानं एका पक्षाची स्थापना केली, यांच्या जन्मदात्यानं एका पक्षाला जन्म दिला आणि तो पक्ष फक्त आपल्याकडंच राहावा म्हणून त्यांच्या जन्मदात्याच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करत, जन्मदात्यानं स्वतःसाठी कधीही सत्तेचं पद घेतलं नाही. ठाकरे घरात कोणालाही सत्तेचं पद नको असं वारंवार सांगितलं. सामान्य शिवसैनिक पद उपभोगतील असं जन्मदात्यानं सांगितलं. आणि मग या लेकानं आपल्यासाठी मुख्यमंत्री पद घेतलं. एवढंच नाही तर आपल्या जन्मदात्याची शिकवण विसरून आपण ज्याचे जन्मदाते आहोत त्याला मंत्रीपद दिलं. स्वतः मुख्य आणि पोराला पर्यावरण अशी 2 खाती दिली. सामान्य शिवसैनिक गेला उडत, जे बाहेरून आले त्यांना मंत्रीपद वाटली. मग बच्चू कडू मंत्री झाले, अब्दुल सत्तार मंत्री झाले, नगरचे गडाख मंत्री झाले. बाहेरून येणाऱ्यांना पायघड्या घातल्या. स्वतः मुख्यमंत्रीपद स्वीकारलं, पोराला मंत्रीपद दिली. इनमिन मिळाली 11 पदं, त्यातली 2 घरात, 3 बाहेरच्याला. मग शिवसैनिकांच्या हाती पडलं काय? अर्धे तर वाटूनच घेतले होते. पण तरीही उद्धव ठाकरे स्वतःला असं समजतात की आपण जन्मदात्याला भोवलेलो नाही. अहो, हिम्मत नव्हती. छगन भुजबळांनी मोठ्या संख्येनं आमदार फोडले, बाहेर गेले, धक्का लागला नाही शिवसेनेला. हे आपल्या जन्मदात्याचं मोठेपण होतं. नारायण राणे बाहेर पडले,
शिवसेनेला धक्का लागला नाही हे आपल्या जन्मदात्याचं मोठेपण होतं. राज ठाकरे बाहेर पडले, शिवसेनेला डंखही लावला नाही हे आपल्या जन्मदात्याचं मोठेपण होतं. एकनाथ शिंदेने तुम्हाला बाहेर काढलं, तुमच्या हातात शिवसेना ठेवली नाही, हे एकनाथ शिंदेच्या जन्मदात्याचं मोठेपण होतं. कारण आपल्या जन्मदात्यानं शिवसेना हे अपत्य निर्माण करताना शिवसेनेतला प्रत्येक सैनिक हा आपला अपत्यच आहे असं समजला होता. वारसा फक्त पोटी जन्माला आलं म्हणून नसतो, तर वारसा त्या माणसांचा असतो ज्यांनी त्यांच्या विचारांना खऱ्या पद्धतीनं पुढे नेलाय. तुम्हीच भोवलात जन्मदात्याला, शिवसेनेच्या जन्मदात्याला, आणि बहिणाबाईच्या कवितेचा संदर्भ वापरून हे सांगताय. उद्धव ठाकरे साहेब, बहिणाबाईच्या कवितेच्या संदर्भापुरतं हे मर्यादित राहत नाही. भाषणाची सुरुवात करताना आपल्या लोकप्रियतेचा एवढा दर्प आपल्याला होता की आपण चक्क पाकिस्तानची देखील साक्ष काढत होतात. आठवा, आपण आपल्या जन्मदात्याचा उल्लेख केलाय म्हणून सांगतो. आठवा, आपल्या जन्मदात्यानं पाकिस्तानचा उल्लेख किंवा पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख पाकिस्तानी अधिक असा कधीच केलेला नाही, पाकड्या असा केलेला आहे आपल्या जन्मदात्याने. मुंबईच्या भूमीवर भारत पाकिस्तान सामना होऊ नये म्हणून खेळपट्टी उकडून तिथे डिझेल टाकण्याचा पराक्रम तुमच्या जन्मदात्यांनी उभ्या केलेल्या पुत्रांनीच करून दाखवला होता. पाकिस्तानला सदैव शिव्या घालणारे तुमचे जन्मदाते आणि तुम्ही चक्क साक्ष काढताय पाकिस्तानची. खोटं वाटत असेल तर ऐका ते. हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची हे दिसतंय ना, हे कळतंय ना. पाकिस्तानला जर का विचारलं शिवसेना कोणाची तर पाकिस्तान सुद्धा सांगेल. ऐकलत? आता काय वाटतंय? आता कसं वाटतंय तुम्हाला? मग जन्मदात्याची साक्ष काढताना, जन्मदात्याला मध्ये आणताना आपला जन्मदाता त्या पाकिस्तान सोबत कसा वागत होता हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हिंदुत्व सोडलं म्हणता, हिंदुत्व आमचंच आहे म्हणता, ते लिबरल हिंदुत्व सांगता आणि पाकिस्तानची साक्ष काढून शिवसेना कोणाची हे सांगता. उद्धव ठाकरे पाकिस्तानात लोकप्रिय झाले की काय? आणि पाकिस्तानात कोण लोकप्रिय होतं? उद्धव ठाकरे साहेब. जो भारताला सशक्त करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये असतो ना, तो पाकिस्तानामध्ये लोकप्रिय होत असतो. त्याला पाकिस्तानात महत्व असतं, त्याला पाकिस्तान गोंजारत असतो. त्यामुळे शिवसेना कोणाची याची साक्ष काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची गरज नाहीये. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची गरज नाहीये. एकीकडे देशाच्या व्यवस्थेला तुम्ही धृतराष्ट्राची व्यवस्था म्हणता, निवडणूक आयोगाला शिव्या घालता, राटांधळेपणा आलाय म्हणता, आणि दुसरीकडे थेट आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानची साक्ष काढायला जाता. आता का शिवसेना कोणाची हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर सोडवायचा आहे की काय? भारताच्या सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास नाही म्हणून आता का हेगच्या न्यायालयात तुम्हाला जायचं आहे का? हा प्रश्न आमच्या मनात पडतोय. उद्धव ठाकरे साहेब, आपण आपल्या वर्तनाने आणि भाषणाने या मुद्द्याला अधिकच भलतीकडे घेऊन जात आहात, हे लक्षात ठेवावे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.